गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टर मध्ये हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये डोबेरायनर ट्राइड्स पॉइंट पाहिला होता. तर डोबेरायनर ट्राइड्स काय आहेत हे आपण काल पाहिलेले. डोबेरायनर ट्राइड्स लॉ, त्याचे एक्झाम्पल्स आणि लिमिटेशन्स पाहिले होते. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं डोबेरायनर ट्राइड्स. What is the tride? The group of three elements having similar chemical property are called as tride. And in the tride, elements are arranged in increasing order of atomic masses. Tride's law: in the tride, atomic mass of middle element is approximately equal to arithmetic mean of atomic masses of other two elements. And examples of these Doberan trides, that is the group of alkali metal, group of alkaline earth metal, group of halogen, group of chalcogens, आणि त्याचे लिमिटेशन पाहिजे. लिमिटेशन मध्ये आपण काय पाहिजे? Doberan tride system was not useful. Why? Because at the time of Doberan, all elements are not discovered. That is, very few elements were discovered. And Doberan could not make the trides of all known elements. As well as all trides cannot obey the Doberan trides law. Therefore, system of tride was not useful. याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मधला, डोबेरायनर ट्राइड्स नंतर 18th सेंचुरी मध्ये एका नवीन शास्त्रज्ञाने एलिमेंटचा क्लासिफिकेशनचा ट्राय केला आणि ते म्हणजे न्यूलँड, जॉन न्यूलँड. जॉन न्यूलँड यांनी जी काही आपल्याला क्लासिफिकेशनची सिस्टीम दिलेली त्याला म्हटलं तर न्यूलँड्स ऑक्टेव्हस, म्हणजे न्यूलँडची अष्टके. न्यूलँडची अष्टके. न्यूलँडची अष्टके. जसं डोबेरायनरची त्रिके होती तशी न्यूलँडची अष्टके आहेत. तर पहा, सायंटिस्टचं नेम आहे जॉन न्यूलँड. जॉन न्यूलँड. जॉन न्यूलँड यांचा जन्म 1837 मध्ये झाला. 1837 मध्ये. He was born in 1837 and died in 1898. जॉन न्यूलँड यांचा जन्म 1837 मध्ये झाला होता आणि त्यांचा मृत्यू 1898 मध्ये झाला. न्यूलँड वॉज अ ब्रिटिश सायंटिस्ट. न्यूलँड हे ब्रिटिश सायंटिस्ट होते किंवा ब्रिटिश केमिस्ट होते. जॉन न्यूलँड वॉज ब्रिटिश केमिस्ट. ते इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते. ब्रिटिश केमिस्ट होते म्हणजे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते. He was born in London. He was born in London. त्यांचा जन्म लंडन या ठिकाणी झालेला होता. Then he studied science or chemistry. He studied chemistry from रॉयल कॉलेज. इंग्लंड मध्ये जी रॉयल युनिव्हर्सिटी आहे त्या रॉयल युनिव्हर्सिटी मधून त्यांनी केमिस्ट्रीचं शिक्षण मिळवलं. देन ही वर्कड ॲज किंवा ही स्टार्ट और ही सेट अप प्रॅक्टिस ऑफ द एनालिटिकल chemist. Practice as practice as analytical chemist. Analytical
केमिस्ट म्हणजे रसायन विश्लेषक म्हणून त्यांनी काम सुरू केलं, प्रॅक्टिस सुरू केली इन 1864 मध्ये त्यांनी अनालिटिकल केमिस्ट म्हणून त्यांचं काम सुरू केलं, प्रॅक्टिस सुरू केली. Later he became chief of sugar refinery. कालांतराने ते शुगर रिफायनरीचे चीफ देखील बनले होते, प्रमुख बनले होते इन 1868 मध्ये. Later some days or some year he leave refinery and work as analytical chemist. त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्यांनी ते त्यांचं जे रिफायनरीचे जे चीफ होते ते काम सोडून दिलं आणि पुन्हा अनालिटिकल केमिस्ट हे त्यांचं मूळ काम जे होतं, वर्क होतं, प्रॅक्टिस होती ती त्यांनी सुरू केली. तर जॉन न्यूलँड यांचं इंट्रोडक्शन आपण पाहतोय. जॉन न्यूलँड हे एक ब्रिटिश सायंटिस्ट होते, म्हणजे ते एक इंग्रज शास्त्रज्ञ होते. ही वॉज बॉर्न इन लंडन. त्यांचा जन्म लंडन या ठिकाणी झालेला होता. ही स्टडीड द केमिस्ट्री फ्रॉम रॉयल युनिव्हर्सिटी. रॉयल युनिव्हर्सिटी मधून त्यांनी केमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं. ही सेट अप प्रॅक्टिस ऍज अ अनालिटिकल केमिस्ट. त्यांनी काय म्हणून काम केलं? अनालिटिकल केमिस्ट म्हणून काम सुरू केलं 1864 मध्ये. ही बिकेम अ चीफ ऑफ शुगर रिफायनरी. कालांतराने ते शुगर रिफायनरीचे चीफ देखील बनलेले होते. देन ही लिव्ड refinery and after some year he left the refinery and worked as a chemist. त्यांनी काही वर्षानंतर पुन्हा रिफायनरीचं जे चीफ पद होतं ते सोडून दिलं आणि त्यांचं अनालिटिकल केमिस्ट म्हणून काम पुन्हा सुरू केलं. तर अशा पद्धतीने हे जॉन न्यूलँड सायंटिस्ट होते पहा. त्याच्यानंतर या जॉन न्यूलँडनंच काय केलेले, ज्यावेळी ते अनालिटिकल केमिस्ट म्हणून काम करत होते त्यावेळी त्यांनी मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची एक नवीन सिस्टीम शोधून काढली, पद्धत शोधून काढली. तर पहा ती पद्धत काय आहे ती आता आपल्याला पाहिजे. न्यूलँड at the time of John Newland 56 elements were discovered. ज्यावेळी न्यूलँडनं मूलद्रव्यांचा अभ्यास केला, मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं त्यावेळी 56 एलिमेंट म्हणजे 56 मूलद्रव्ये शोधलेली होती. म्हणजेच पहा at the time of Newland 56 elements were discovered. At the time of Newland 56 elements were discovered. न्यूलँडनं ज्यावेळी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं, मूलद्रव्यांचा अभ्यास केला त्यावेळी एकूण 56 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. Then he arranged, न्यूलँड यांनी काय केलं? He arranged all these 56 elements in increasing order of atomic masses. Newland arranged these elements in increasing order of atomic masses. Newland arranged all these elements in increasing order of atomic masses. न्यूलँड यांनी या मूलद्रव्याची मांडणी कशी केली? न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic masses. atomic मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये न्यूलँड यांनी त्या 56 एलिमेंटची मांडणी केली. तेव्हा त्यांना काय कळलं बा? When the Newland arranged the elements in increasing order of atomic masses, then he found that the properties of every eighth element is similar to that of first. पण न्यूलँड यांनी काय केलं? न्यूलँडच्या वेळी 56 एलिमेंट डिस्कवर झालेले होते. न्यूलँडने ते 56 एलिमेंट ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केले. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, तेव्हा त्यांना असं आढळलं
की प्रत्येक 8 नंबरचं जे मूलद्रव्य आहे ते त्याच्या पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे गुणधर्म दाखवतं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने 7 मूलद्रव्य इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ऍटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडले तर 8 नंबरचं जे काही मूलद्रव्य आहे ते कोणासारखे गुणधर्म दाखवतं? पहिल्या मूलद्रव्यासारखे. म्हणजे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे असतात. याच्यानंतरचे जे 8वं मूलद्रव्य असेल त्याचे गुणधर्म याच्यासारखे राहतात. म्हणजे प्रत्येक 8 नंबरला येणारं मूलद्रव्य त्याच्या पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म दाखवतं असं त्यांच्या लक्षात आलं. Then he found that properties of every 8 element is similar to that of first. Then Newland found that the properties of every eighth element is similar to that of first element. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांना पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे आढळले. न्यूलँड कंपेअर these elements. न्यूलँड यांनी त्या 8 मूलद्रव्याचं कंपॅरिझन म्युझिक मध्ये असणाऱ्या ऑक्टेव्हज बरोबर केलं. न्यूलँड कंपेअर these elements with octaves of music. म्युझिक मध्ये असणारे ऑक्टेव्हज कोणते आहेत? सा रे ग म प ध नी. 7 झाले. 8 नंबरला पुन्हा काय येतं? सा. सा रे ग म प ध नी सा. हे आपल्या इंडियन म्युझिक मध्ये असणारे ऑक्टेव्हज आहेत. फॉरेन म्युझिक मध्ये असणारे जे ऑक्टेव्हज आहेत, वेस्टर्न म्युझिक मध्ये असणारे ऑक्टेव्हज म्हणजे डो रे मी फा सो ला टी पुन्हा डो. जसं सा रे ग म प ध नी सा तसं पाश्चात्य संगीतामध्ये जे सप्तक आहेत किंवा अष्टक आहेत ते काय आहेत? डो रे मी फा सो ला टी डो. जसं आपण सा रे ग म प ध नी सा म्हणतो तसं फॉरेन म्युझिक मध्ये डो रे मी फा सो ला टी डो असं म्हटलं जातं. म्हणजे पहिला स्वर सा आणि 8 नंबरला येणारा स्वर हा कसा असतो? सारखा असतो. सा रे ग म प ध नी सा. म्हणजे पहिले सा होता आणि 8 नंबरला आलेला जो काही नोट आहे किंवा स्वर आहे तो देखील साचा. मग म्युझिक मध्ये असणारे जसे ऑक्टेव्हज आहेत प्रत्येक 8 नंबरचा स्वर हा रिपीट होतो तसं मूलद्रव्यांची मांडणी जर ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये केली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्यासारखेच असतात. पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. आणि म्हणून न्यूलँड यांनी या मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची तुलना ही म्युझिक मध्ये असणाऱ्या ऑक्टेव्हज बरोबर केलेली. हेन्स this classification is called. म्हणून न्यूलँडने मूलद्रव्याचं केलेले हे जे वर्गीकरण आहे याला काय म्हणतात? This classification is called as Newland's octaves. म्हणून या वर्गीकरणाला न्यूलँड्स ऑक्टेव्हज म्हटले. पहा या वर्गीकरणाला न्यूलँड्स ऑक्टेव्हज का म्हटलेले? कारण at the time of Newland 56 elements were discovered. न्यूलँडने ज्यावेळी मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं त्यावेळी 56 मूलद्रव्ये शोधलेले होते. न्यूलँड arranged all these known elements in increasing order of atomic masses. न्यूलँडने त्या सर्व मूलद्रव्याची मांडणी ऍटॉमिक मासेच्या चढत्या क्रमाने केली. Then he found that तेव्हा त्यांना असं आढळलं की properties of every eighth element is similar to that of first. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. न्यूलँड कंपेअर these elements with octaves of music. न्यूलँडने त्या मूलद्रव्याची तुलना म्युझिक मध्ये असणाऱ्या ऑक्टेव्हज बरोबर केली. Hence this classification is called Newland's octaves. आणि म्हणून या वर्गीकरणाला न्यूलँड्स ऑक्टेव्हज म्हटलं जातं. जसं आपण डोबेराने ट्राइड्स पाहिजे आणि त्याचा ट्राइड्स लॉ होता तसाच या ऑक्टेव्ह सिस्टीमचा न्यूलँड्स ऑक्टेव्हचा एक लॉ आहे ज्याला लॉ ऑफ ऑक्टेव्हज म्हटलं जातं. मग तो लॉ ऑफ ऑक्टेव्हज काय आहे? पहा अष्टकांचा नियम काय आहे? त्रिकांचा नियम काय होता की त्रिकामध्ये मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान उरलेल्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढं होतं. म्हणजे इन अ ट्राइड atomic mass of middle element is approximately equal to mean of atomic masses of other 2 elements. हा ट्राइड्स लॉ होता. तसा ऑक्टेव्हज लॉ काय आहे?
ऑक्टेव्हस लॉ काय सांगतो पहा, when the elements are arranged in increasing order of atomic masses, when the elements are arranged in increasing order of atomic masses, then properties of every eighth element is similar to that of first. जेव्हा मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली जाते तेव्हा प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. याला म्हटलं जातं लॉ ऑफ ऑक्टेव्हस, अष्टकांचा नियम. काय लॉ ऑफ ऑक्टेव्हस? when the elements are arranged in increasing order of atomic masses, then properties of every eighth element is similar to that of first element, is called as law of octaves. तर या पद्धतीनं याच्यानंतरचा जो पॉइंट आपल्याला लिहायचा आहे तो आहे लॉ ऑफ ऑक्टेव्स. इथं बसणार नाहीये तर तो वरती लिहितो मी. त्याच्या अगोदर हा पॉइंट मी परत एकदा रिपीट सांगतो तुम्हाला. आपण पॉइंट पाहतोय हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये न्यूलँड्स ऑक्टेव्स पाहतोय. न्यूलँड्स ऑक्टेव्स मध्ये तुम्हाला सांगितलं की जॉन न्यूलँड यांचं इंट्रोडक्शन सांगितलेलं होतं. जॉन न्यूलँड was born in 1837 and died in 1898. John Newland was a British chemist. एक ब्रिटिश केमिस्ट होते. He was born in London. त्यांचा जन्म लंडन या ठिकाणी झालेला होता. He studied chemistry from Royal University. He set up the practice as an analytical chemist in 1864. 1864 मध्ये त्यांनी रसायन विश्लेषक म्हणून त्यांची जी प्रॅक्टिस होती, काम होतं ते सुरू केलेलं होतं. Later he became chief of sugar refinery in 1868. 1868 मध्ये ते शुगर रिफायनरीचे चीफ देखील बनलेले होते. Later some year किंवा after some year he left the refinery and again worked as an analytical chemist. At that time 56 elements were discovered आणि त्यावेळी 56 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. न्यूलँड arranged these all known 56 elements in increasing order of their atomic masses. न्यूलँड त्या 56 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्या मूलद्रव्यांची मांडणी केली. Then he found that when the Newland arranged elements in increasing order of atomic masses, then he found that the properties of every eighth element is show similarity to that of first. जेव्हा मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली जाते तेव्हा प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे सिमिलॅरिटी दाखवतात. He compared these elements with music, octaves of music. त्यांनी त्या मूलद्रव्याची तुलना म्युझिक मध्ये असणाऱ्या ऑक्टेव्स सोबत केली आणि म्हणून या क्लासिफिकेशनला काय म्हटलं जातं न्यूलँड्स ऑक्टेव्स. आणि या ठिकाणी ऑक्टेव्स लॉ काय सांगतो? When the elements are arranged in increasing order of atomic masses, then the properties of every eighth element is similar to that of first element. जर मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली तर प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. हा आहे लॉ ऑफ ऑक्टेव्स. तर लॉ ऑफ ऑक्टेव्स इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. लॉ ऑफ ऑक्टेव्स काय आहे? लॉ ऑफ ऑक्टेव्स काय आहे पहा. अष्टकांचा नियम हा लॉ महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा हा विचारलेला आहे. लॉ ऑफ ऑक्टेव्स, अष्टकांचा नियम. काय स्टेटमेंट आहे? when the elements are arranged, when the elements are arranged in increasing order of atomic masses, when elements are arranged in increasing order of atomic masses, then properties of every eighth element is similar to that of first. जेव्हा मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली जाते, when the elements are arranged in increasing order of atomic masses, जेव्हा मूलद्रव्याची मांडणी ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली जाते तेव्हा then
प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी एथ एलिमेंट इज सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट. जेव्हा मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली जाते तेव्हा प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखेच असतात. याला म्हटलं जातं लॉ ऑफ ऑक्टेव्हस. तर हा IMT हा लॉ तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये विचारला जातो. तर लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचंय की ऑक्टेव्हस टेबल काय आहे. न्यूलँड्सनं ज्या पद्धतीने मूलद्रव्याचं वर्गीकरण या ऑक्टेव्हस फॉर्म मध्ये म्युझिक मधील ऑक्टेव्हस नुसार केलेले, तर त्याचा टेबल आपल्याला पाहायचा आहे आणि त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे. न्यूलँड्स टेबल आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. त्याच्यामध्ये सुरुवातीला न्यूलँड्स टेबल जो आहे तो टेबल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ऑक्टेव्हस टेबल आठ कॉलम करावे लागतील त्यासाठी आपल्याला. एक, दोन, तीन, चार, पाच, 1 2 3 4, 5, 6, या पद्धतीने हा टेबल आहे. तर याच्यामध्ये पहा आपण एलिमेंट्स, म्युझिकल नोट आणि एलिमेंट्स असे 2 कॉलम आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये म्युझिकल नोट, म्युझिकल नोट जे आहेत ते लिहायचे आणि नंतर इकडच्या कॉलम मध्ये एलिमेंट्स लिहायचे. तर म्युझिकल नोट कोणकोणते आहेत? तर म्युझिकल नोट आहेत डो, रे, मी, फा, सो, ला, टी आणि पुन्हा डो. डो रे मी फा सो ला टी हे फॉरेन म्युझिक मधले म्युझिकल नोट. इंडियन म्युझिक मध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी आणि पुन्हा सा. सारे ग म प ध नी सा आणि डो रे मी फा सो ला टी डो. या पद्धतीने इंडियन म्युझिक आणि फॉरेन म्युझिक मध्ये असणारे म्युझिकल नोट आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता एलिमेंट्स जे आहेत ते एलिमेंट्स कशा पद्धतीने या ठिकाणी अरेंज केलेले आहेत ते पहा. एलिमेंटचं अरेंजमेंट कसं केलेलं आहे. तर या पद्धतीने हा न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल आहे. याच्यामध्ये या पद्धतीने एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत. याच्यात सर्वात कमी अणुवस्तुमानांक असणारे जे मूलद्रव्य आहे हायड्रोजन, याला फर्स्ट प्लेस दिलेली. हायड्रोजन याचा ॲटॉमिक मास सर्वात कमी म्हणून फर्स्ट प्लेस. आता ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये हॉरिझॉन्टली अरेंजमेंट आहे. हायड्रोजन नंतर एलिमेंट आहे लिथियम,
लिथियम नंतरचा एलिमेंट आहे बेरिलियम, बेरिलियम नंतर आहे बोरॉन, नंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. त्याच्यानंतर फ्लोरीन, फ्लोरीन नंतर सोडियम, सोडियम नंतर मॅग्नेशियम, नंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. त्याच्यानंतर क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, क्रोमियम, टिटॅनियम, क्रोमियम, टिटॅनियम, मॅग्नीज, आयर्न, मॅग्नीज आणि आयर्न. याच्यानंतर नेक्स्ट आहे कोबाल्ट, निकेल, कोबाल्ट अँड निकेल. एकाच ब्लॉक मध्ये कोबाल्ट निकेल, कोबाल्ट निकेल, कॉपर, झिंक, वायट्रियम, इंडियम, आर्सेनिक, सेलेनियम. त्याच्यानंतर लास्ट मध्ये आहे ब्रोमीन, रुबेडियम, ब्रोमीन, रुबेडियम, स्ट्रॉन्टियम, SR, स्ट्रॉन्टियम, देन सेलेनियम अँड लॅन्थिनियम. एकाच ब्लॉक मध्ये सेलेनियम, लॅन्थिनियम अँड झिर्कोनियम. आणि ही पुढचे रिकामे आहे. या पद्धतीने हा न्यूलँड्स ऑक्टेव्हर्स टेबल आहे. न्यूलँडने या पद्धतीने मूलद्रव्यांची ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडणी केलेली होती. सर्व मांडणी दिलेली नाही, आपण फक्त सुरुवातीचे 5च ब्लॉक दिलेले, 5च ग्रुप पिरियड दिलेले, रोज दिलेले. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. पहा हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे, लिथियमचं 6.9, बेरिलियमचं 8, बोरॉनचं 10, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 18, सोडियम 23, मॅग्नेशियम 24, ॲल्युमिनियम 26, सिलिकॉन 28, फॉस्फरस 30, सल्फर 32. या पद्धतीने ॲटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये या मूलद्रव्यांची मांडणी करण्यात आलेली. इन इयर 1866, 1866 मध्ये, इन इयर 1866, 1866 मध्ये न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स, ऑल नोन एलिमेंट्स in increasing order of atomic masses. In year 1866, Newland arranged all known elements in increasing order of atomic masses, increasing order of atomic masses in above table. वरती आपल्याला हा जो टेबल दिलेला आहे, या टेबल मध्ये जी ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडणी केलेली ही न्यूलँड यांनी 1866 मध्ये केलेली मांडणी. म्हणजे 1866 मध्ये जॉन न्यूलँड यांनी या पद्धतीने मूलद्रव्याचं वर्गीकरण ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार केलेलं होतं. इट स्टार्टेड विथ लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. लाइटेस्ट म्हणजे हलका. त्यांनी सर्वात कमी अणुवस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यापासून सुरुवात केलेली होती. या टेबलची सुरुवात कशापासून होते? इट स्टार्टेड विथ लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन and ends on heavier element थोरियम. या वर्गीकरणाची सुरुवात ही कशापासून झालेली? वर्गीकरणाची सुरुवात ही हायड्रोजन या लाइटेस्ट एलिमेंट पासून झालेली. लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन आणि शेवट कशामध्ये झालेला आहे? जड मूलद्रव्य हेवियर एलिमेंट थोरियम. म्हणजे
या मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल मध्ये हायड्रोजन हा फर्स्ट एलिमेंट आहे. फर्स्ट हायड्रोजन पासून मूलद्रव्याची एटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडणी केली आणि शेवट थोरियम वरती झालेला आहे. इन अबो टेबल प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट आर सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट. या टेबल मध्ये 8 नंबरच्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्यासारखे आहेत. इन अबो टेबल properties of every 8 element is similar to that of first. याचं एक एक्झाम्पल पहा की प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट हे त्याच्या फर्स्ट एलिमेंट प्रमाणे कशा आहेत. आपण जर हायड्रोजन हा फर्स्ट एलिमेंट कन्सिडर केला, तर 8th एलिमेंट कोणता येईल? 1 2 3 4 5 6 7 आणि 8th एलिमेंट कोणता आला? फ्लोरीन. द प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन आर सिमिलर टू हायड्रोजन. आता लिथियम जर फर्स्ट एलिमेंट आपण कन्सिडर केला तर 8th एलिमेंट कोणता येईल? 1 फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ आणि 8th. सोडियम हा 8th एलिमेंट आहे. सोडियमच्या प्रॉपर्टी लिथियम प्रमाणे आहेत. आपण डोबेराय नायट्राइड्स मध्ये पाहिजे. पोटॅशियमच्या प्रॉपर्टी सोडियम प्रमाणे. जर सोडियम फर्स्ट एलिमेंट असेल तर पोटॅशियम 8 नंबरला येईल. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट इज सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट एलिमेंट. याच्यामध्ये प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे आपल्याला पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे पाहायला मिळत आहेत. तर अशा पद्धतीनं हा न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल देखील आपण पाहिलेला आहे. तर पहा न्यूलँड्सनं 56 एलिमेंटचं क्लासिफिकेशन ॲटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये या टेबल मध्ये केलेले आहे. आणि या टेबल नुसार जो ऑक्टेव्हस लॉ आहे तो ऑक्टेव्हस लॉ काय सांगतो? When the elements are arranged in increasing order of atomic masses, then the properties of every 8th element is similar to that of first. जेव्हा मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली जाते तेव्हा प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे असतात. हे आपल्याला या टेबल मध्ये पाहायला मिळते. तरी देखील या टेबल मध्ये काही त्रुटी आहेत, चुका आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. मग या न्यूलँड्स ऑक्टेव्हस सिस्टीमचे लिमिटेशन्स काय आहेत, या टेबल मध्ये कोणत्या त्रुटी आढळत आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर पाहूया नेक्स्ट पॉइंट, लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव्हस सिस्टीम. न्यूलँड्स ऑक्टेव्हसचे आपल्याला लिमिटेशन्स पाहिजे. एक एक लिमिटेशन आपण पाहू. न्यूलँड्स ऑक्टेव्हसचे लिमिटेशन्स कोणते आहेत पहा. ऍट द टाइम ऑफ न्यूलँड ओनली 56 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. न्यूलँडच्या वेळी फक्त 56 मूलद्रव्ये शोधलेले होते. देअरफॉर ऑल एलिमेंट्स आर नॉट इन्क्लुडेड इन न्यूलँड्स टेबल. त्याच्यानंतर जे मूलद्रव्ये शोधले गेले त्यांचा समावेश या न्यूलँड्स टेबल मध्ये करण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे आपण न्यूलँड्स टेबल आता सध्या वापरत नाही. आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल वापरतो. कारण न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल मध्ये फक्त 56च मूलद्रव्ये सामावलेले. 56 मूलद्रव्यांपैकीही त्यांनी एका बॉक्स मध्ये एक एलिमेंट ठेवायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी काय केलेले, एका बॉक्स मध्ये किती एलिमेंट आहेत? 2. ही चूक झालेली. म्हणजे क्लासिफिकेशन नुसार एका ब्लॉक मध्ये एकच एलिमेंट असायला पाहिजे या पद्धतीने. परंतु न्यूलँडनं सर्व एलिमेंट अकोमोडेट होण्यासाठी त्याच्या टेबल मध्ये सर्वच मूलद्रव्ये सामावण्यासाठी काय केलं होतं? 2-2 मूलद्रव्ये देखील एकाच ठिकाणी ठेवले होते. त्यानं सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट काय केलेले किंवा डिफरंट प्रॉपर्टी असणारे एलिमेंट सेम नोट मध्ये ठेवलेले. जसं की पहा, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम हे नॉन मेटल आहेत आणि आयर्न हा मेटल आहे. म्हणजे या आयर्नच्या प्रॉपर्टी यांच्यापेक्षा डिफरंट आहेत. म्हणजे डिफरंट प्रॉपर्टी असणारे एलिमेंट देखील सेम नोट मध्ये, एकाच नोट खाली असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारख्या असल्या पाहिजे. मग आता जर सल्फर 8 फर्स्ट एलिमेंट असेल आणि सेलेनियम त्याचं 8th एलिमेंट असेल तर यांच्या प्रॉपर्टी सेम होत नाही. सल्फर जर फर्स्ट एलिमेंट असेल आणि आयर्न 8 नंबरला येत असेल तर आयर्न आणि सल्फरच्या प्रॉपर्टी सिमिलर नाहीये. म्हणजे प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे होणार नाहीये. ही एक लिमिटेशन महत्त्वाचे. त्याचबरोबर इथं पहा, कोबाल्ट आणि निकेल मेटल आहेत. त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये ठेवले? हॅलोजन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन या हॅलोजन सोबत म्हणजे नॉन मेटल सोबत ठेवलेले. म्हणजे इथं क्लोरीन जर फर्स्ट एलिमेंट असेल तर त्याच्यानंतरचा 8th एलिमेंट कोबाल्ट निकेल येईल. त्याच्या प्रॉपर्टी क्लोरीन प्रमाणे सिमिलर नाही. म्हणजे डिफरंट प्रॉपर्टी असणारे एलिमेंट देखील त्यांनी सेम नोट मध्ये ठेवलेले.
अशा पद्धतीचे काही लिमिटेशन्स, त्रुटी या न्यूलँड ऑक्टेव्हस टेबल मध्ये आहेत. ते आपण सविस्तरपणे वन बाय वन एक एक पाहून घेऊ. तर पहिलं जे लिमिटेशन आहे या न्यूलँड ऑक्टेव्हस टेबलचं, फर्स्ट लिमिटेशन ते काय आहे पहा. न्यूलँड could arrange the element up to the calcium according to the law of Octavius. Law of Octavius काय सांगतो, when the elements are arranged in increasing order of atomic masses, then properties of every eighth element is similar to that of first. या नियमानुसार न्यूलँड यांना कोणत्या मूलद्रव्यापर्यंत फक्त वर्गीकरण करता आलं, up to the calcium. Newland could arrange the element only up to the calcium according to the law of Octavius. After the calcium च्या नंतर, after the calcium every eighth element do not shows similar property to that of first. Manganese metallic, phosphorus non-metallic, titanium metallic, silicon metallic, non-metallic. म्हणजे यांच्या प्रॉपर्टी आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे येत नाहीये. हे पहिलं लिमिटेशन आहे पहा. म्हणजे न्यूलँड कुड अरेंज एलिमेंट ओनली अप टू कॅल्शियम, पहिलं लिमिटेशन. न्यूलँड कुड अरेंज एलिमेंट्स ओनली अप टू कॅल्शियम. न्यूलँडला मूलद्रव्याची मांडणी फक्त कोणत्या मूलद्रव्यापर्यंत करता आलेली, कॅल्शियम पर्यंतच. लॉ ऑफ ऑक्टेव्हस नुसार कॅल्शियम पर्यंतच मांडणी करता आली. न्यूलँड could arrange the elements up to the calcium according to the law of Octavius. Law of Octavius is not applicable after the calcium. Law of Octavius जो आहे तो कॅल्शियमच्या नंतर या टेबल मध्ये ऍप्लिकेबल होत नाही, ओबे होत नाही. That is after the calcium every eighth element cannot shows similar property to that of first element. हे पहिलं महत्त्वाचं लिमिटेशन तुमच्या लक्षात आलेलं असेल पहा. फर्स्ट लिमिटेशन काय सांगितले, न्यूलँड could arrange the elements only up to the calcium according to the law of Octavius. That is law of Octavius is not applicable after the calcium. कॅल्शियमच्या नंतर लॉ ऑफ ऑक्टेव्हस ऍप्लिकेबल होत नाही. म्हणजे कॅल्शियमच्या नंतरचं प्रत्येक आठवं मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म दाखवत नाहीये. हे पहिलं लिमिटेशन झालं. आता दुसरं लिमिटेशन पहा काय आहे. न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स इन अ टेबल ऑफ 7/8. न्यूलँड fitted all the known elements in the table of 7/8. न्यूलँड यांनी काय केलेले, 7/8 च्या टेबल मध्ये सर्व एलिमेंट फिट केलेले. दॅट इज 7/8 म्हणजे 8 सती 56, 56 बॉक्सेस केलेले. न्यूलँडने काय केलं, उभ्या रांगा किती, 1 2 3 4 5 6 7 आणि आडव्या 8 असतात टोटली. म्हणजे 8 गुणिले 7 किती बॉक्सेस होतील, 56, 56 बॉक्सेस. Newland fitted all known elements in table of 7/8, that is 56 boxes, and Newland placed the two elements in same box. एकाच बॉक्स मध्ये न्यूलँडने दोन एलिमेंट ठेवले. कशासाठी, टू अकोमोडेट द पोझिशन ऑफ ऑल नोन एलिमेंट्स इन टेबल. टेबल मध्ये सर्वच एलिमेंटची पोझिशन अकोमोडेट होण्यासाठी, सर्व एलिमेंट सामावण्यासाठी दोन दोन मूलद्रव्ये त्याने एकाच बॉक्स मध्ये ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ कोबाल्ट, निकेल, सेरेनियम, लॅन्थिनियम. पण हे दोन दोन मूलद्रव्ये एकाच ब्लॉक मध्ये का ठेवले, कारण न्यूलँडने जे काही एलिमेंट फिट केलेले होते, अरेंज केलेले होते, ते 7/8 च्या टेबल मध्ये फिक्स केलेले होते. म्हणजे 56 बॉक्सेस मध्ये त्याला सर्व मूलद्रव्ये मांडायचे होते. परंतु त्या काळामध्ये काही नवीन मूलद्रव्ये आणखी शोधले गेले आणि ते फिक्स करण्यासाठी, फिट करण्यासाठी त्याने दोन दोन मूलद्रव्ये एकाच ब्लॉक मध्ये काही ठिकाणी ठेवलेले आहेत. हे त्याचं दुसरं महत्त्वाचं लिमिटेशन आहे. तिसरं लिमिटेशन न्यूलँड ऑक्टेव्हसचं काय आहे का, ही प्लेस्ड द सम एलिमेंट ऑफ डिफरंट प्रॉपर्टीज. त्याने वेगवेगळ्या गुणधर्माचे काही मूलद्रव्ये एकाच नोट खाली ठेवलेले. जसं की पहा, आयर्न is a metal, it is placed along with non-metal under the note Ni. आयर्न हा मेटल आहे आणि त्याला नॉन मेटल सोबत Ni या सेम नोटच्या. कोबाल्ट and nickel are metal are placed along with the halogen under the note Do or Sa किंवा इथं T म्हणून नोट T. आयर्न हा नॉन मेटल सोबत T या नोटच्या खाली ठेवलेला आहे किंवा Ni या नोटच्या खाली ठेवलेला आहे.
तर कोबाल्ट आणि निकेल हे मेटल आहेत आणि त्यांना नॉन मेटल सोबत हॅलोजन सोबत डो या नोट खाली ठेवलेले. म्हणजे डो या नोट खाली असणाऱ्या सर्व मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असले पाहिजे. जसं लिथियम, सोडियम, पोटॅशियम यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत, तशा सर्वांच्याच प्रॉपर्टी सारख्या असायला पाहिजे ऑक्टेव्हस लॉ ऑफ ऑक्टेव्हस नुसार. परंतु तसं इथं आढळत नाहीये. डिफरंट एलिमेंट डिफरंट प्रॉपर्टी असणारे एलिमेंट देखील काय केलेले सेम नोट मध्ये आपल्याला आढळत आहे. न्यूलँड्स ऑक्टेव्हस डिड नॉट हॅव प्रोव्हिजन्स टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. न्यूलँडच्या ऑक्टेव्हस मध्ये या ऑक्टेव्हस टेबल मध्ये नवीन शोधल्या जाणाऱ्या मूलद्रव्यांसाठी कुठलीही जागा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. देयर इज नो प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे सोय, सुविधा, काही उपाययोजना. न्यूलँडने त्याच्या टेबल मध्ये नवीन डिस्कवर्ड केल्या जाणाऱ्या मूलद्रव्यांसाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाहीये. त्याच्यामुळे नवीन डिस्कवर्ड होणारे मूलद्रव्य हे न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल मध्ये मांडता येत नाहीये. हे त्याचं महत्त्वाचं चौथं लिमिटेशन. आणि पाचवं लिमिटेशन, द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हस. नवीन शोधले जाणारे जे मूलद्रव्य आहेत त्यांचे गुणधर्म या लॉ ऑफ ऑक्टेव्हस नुसार या टेबल मध्ये फिट होत नाहीयेत. तर अशा पद्धतीचे पाच महत्त्वाचे लिमिटेशन्स या न्यूलँड्स ऑक्टेव्हस सिस्टीमच्या असल्यामुळे ही न्यूलँड्स ऑक्टेव्हस सिस्टीम जी होती ती फेलर ठरलेली. तुम्हाला या टॉपिक मध्ये महत्त्वाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या की या क्लासिफिकेशनला न्यूलँड्स ऑक्टेव्हस का म्हटलंय, दुसरं की लॉ ऑफ ऑक्टेव्हस काय आहे, आणि तिसरं या लॉ ऑफ ऑक्टेव्हसचे लिमिटेशन्स काय आहेत. तर पाच लिमिटेशन आहेत. पाच लिमिटेशन मध्ये पहिलं लिमिटेशन काय आहे, न्यूलँड कुड अरेंज एलिमेंट ओनली अप टू कॅल्शियम. न्यूलँडला कोणत्या मूलद्रव्यापर्यंत फक्त वर्गीकरण करता आलं लॉ ऑफ ऑक्टेव्हस नुसार, कॅल्शियम पर्यंत. Newland could arrange the element only up to calcium according to law of Octavius. That is, law of Octavius is not applicable after the calcium. That is, after the calcium, every eighth element do not show similar property to that of first element. Then second, Newland arrange all known element or Newland fit all known element in a table of 7/8. That is 56 boxes. न्यूलँडने सर्व एलिमेंट 7/8 च्या टेबल मध्ये फिट केलेले आहेत, फिक्स केलेले आहेत. म्हणजे 56 बॉक्सेस मध्ये त्याने एलिमेंट फिक्स केलेले आहेत. बट टू अकोमोडेट or place the all known elements in a table, he placed the two elements in a same box. एका बॉक्स मध्ये एकच एलिमेंट ठेवायचे. तिथे काय केलेले सर्व एलिमेंट अकोमोडेट होण्यासाठी त्याला दोन दोन एलिमेंट एकाच बॉक्स मध्ये ठेवलेले. हे त्याचं दुसरं लिमिटेशन. तिसरं लिमिटेशन, the element he placed the element having different properties under same note. त्याने वेगवेगळे गुणधर्म असणारे मूलद्रव्य देखील एकाच नोट मध्ये ठेवलेले आहेत किंवा एकाच नोट खाली ठेवलेले. तर एकाच नोट खाली असणाऱ्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असायला पाहिजे, परंतु डिफरंट प्रॉपर्टी असणारे एलिमेंट आपल्याला इथे आढळतात. उदाहरणार्थ, आयर्न इज अ मेटल, इट प्लेस्ड along with non metal under the note T, while cobalt and nickel are the metals, they are placed along with halogens under the note DO. या पद्धतीने डिफरंट प्रॉपर्टी असणारे एलिमेंट्स सेम नोट खाली ठेवलेले. एलिमेंट हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड अंडर सेम नोट. देन फोर्थ लिमिटेशन, 4 नंबरचं लिमिटेशन आहे, न्यूलँड ऑक्टेव्हस डिड नॉट हॅव और डू नॉट हॅव एनी प्रोव्हिजन फॉर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. नो provision for newly discovered element. नव्याने शोधल्या जाणाऱ्या मूलद्रव्यांसाठी, न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट साठी कुठलंही प्रोव्हिजन, व्यवस्था ही न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. देयर इज नो एनी प्रोव्हिजन फॉर न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट इन न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल. अँड लास्ट, the properties of newly discovered element did not fit in the Newlands table according to law of Octavius. लॉ ऑफ ऑक्टेव्हस नुसार नवीन डिस्कवर्ड होणाऱ्या शोधल्या जाणाऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे लॉ ऑफ ऑक्टेव्हस नुसार या टेबल मध्ये फिट होत नाहीयेत. हे पाच महत्त्वाचे लिमिटेशन्स असल्यामुळेच हा न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल जो आहे किंवा सिस्टीम आहे ती फेलर ठरली. तर अशा पद्धतीने आपण हिस्ट्री मधला सेकंड जो काही क्लासिफिकेशनचा प्रकार पाहितलेला आहे तो म्हणजे ऑक्टेव्हस फॉर्म, न्यूलँड्स ऑक्टेव्हस. तर न्यूलँड्स ऑक्टेव्हस मध्ये न्यूलँड्स ऑक्टेव्हस काय आहेत,
त्याला न्यूलँडने जे मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं त्याला लॉ ऑफ ऑक्टेव्हस का म्हटलं जातं किंवा ऑक्टेव्हस का म्हटलं जातं आणि लॉ ऑफ ऑक्टेव्हस काय आहे, न्यूलँडच्या वेळी किती मूलद्रव्ये शोधलेले होते आणि या क्लासिफिकेशनचे लिमिटेशन्स काय आहेत, एवढा पार्ट आज आपला इथं कंप्लीट झालेला आहे. तर याच्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल काय आहे आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे मेरिट्स डिमेरिट्स काय आहेत, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे फीचर्स काय आहेत, हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पॉइंट उद्याच्या लेक्चरला आपण कंप्लीट करणार आहे. तर आज आपण इथंच थांबतोय. उद्या नवीन पॉइंट सोबत आपण पुन्हा भेटू.